नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी. घरफोडीचे 3 गुन्हे अवघ्या काही तासात उघड. 2 आरोपींकडून सुमारे 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या 3 गंभीर गुन्ह्यांचा अवघ्या काही तासात छडा लावत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत आरोपीस अटक करून त्याच्याकडून सुमारे 12 लाख किमतीचा रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने तसेच इतर चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. दिनांक 13 जुलै रोजी महादेव फूड्स मसाला व दुकानातील लॉकरमधून 2,24,000 रोख रक्कम चोरीस गेली होती. या प्रकरणी दुकान मालक मनोज चंद्रकांत पोखरणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दिनांक 19 जुलै रोजी फिर्यादी प्रदीप दत्तात्रय फडके राहणार जयवंत चौक, जहागीरदार गल्ली, नंदुरबार हे पत्नी समवेत देवदर्शनासाठी गेले असता त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटातील अंदाजे 11,34,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय गणपती मंदिर परिसरातील पार्थ अतुल शहा यांच्या घरातून 8 भार वजनाचा चांदीचा नंदादीप तसेच पितळी वस्तू असा एकूण 19,300 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरी करून नेला होता. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 686/2026 दाखल करण्यात आलेला होता. सदर 3 गुन्हे दाखल होताच पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी आरोपी शोधकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास मार्गदर्शन केले होते. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी शोधकामी सूचना दिल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपितांचा शोध घेतला. संशयितास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी वरील घरफोडी केल्याची कबुली दिली. सदर आरोपितांकडून तपासाअंती गुन्ह्यात चोरीस गेलेला माल, सुमारे 12 लाख किमतीचा रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने व इतर चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. नागरिकांचा मौल्यवान ऐवज परत मिळवून देण्यात नंदुरबार शहर पोलिसांना मोठे यश मिळाले असून तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार मानले. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भ्रुणेश मराठे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, पोलीस हवालदार जगदीश पाटील, प्रशांत पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे, ललित गवडी, अमित भरवाड, राहुल राठोड, राजेंद्र कटके, आनंद मराठे, नरेंद्र पाडवी, विवेक ठाकरे, विनोद महाजन आणि निंबा वाघमोडे यांच्या पथकाने पार पाडली. वर नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संतोष दशरथ पोटभरे, टल्या नभा ठाकरे, दोन्ही राहणार नंदुरबार असे असून आरोपी क्रमांक 2 टल्या नभा ठाकरे याच्यावर चोरी व घरफोडीचे 7 गुन्हे दाखल आहेत. नागरिकांनी घर बंद करून बाहेर जाताना आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन नंदुरबार शहर पोलिसांनी केले. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.